पासून आपलं गायरान हकधारकांचं आमरण उपोषण चालू आहे। या ठिकाणी उपोषणकर्त्याची प्रकृती ही ढासळली आहे। आपण जाणून घेऊया उपोषणकर्त्याचं काय म्हणणं आहे ते। आम्ही 29 जानेवारीला आमच्या गायरानामध्ये 211 मध्ये जवळगावमध्ये धरणे आंदोलन केलं। जवळपास त्याला आज 51वा दिवस आहे। तरी पण आमच्याकडे कुठलं प्रशासन कसलंच शासनानं आमच्याकडे दखल घेतली नाही। पाषाणापेक्षा घट्ट शासन आहे। तिथलं नाग दखल घेतल्यामुळं इथं आम्ही तहसील कार्यालयावर गेल्या 17 तारखेला उपोषण केलं। आज 4था दिवस आहे। तरी पण आमच्याकडे साधं तहसीलदार नाही, डिप्टी कलेक्टर नाही, ना कुठला शासनाचा कर्मचारी साधं डुकून सुद्धा बघायला तयार नाही। कुठली नेते मंडळी सुद्धा आमच्याकडे दुर्लक्ष करायला लागले। तात्काळ शासनाने आमच्याकडे लक्ष जर नाही दिलं वेळीच तर आम्हाला वेगळाच पाऊल उचलावं लागेल। याचं तीव्र आंदोलन केलं जाईल। मी विजय लिंबाजी कांबळे, राहणार जवळगाव। 211 मध्ये सौर ऊर्जेचा प्लॉट आलेला तात्काळ रद्द करावा। नाही जर रद्द केला तर आम्ही शासनासोबत बरोबर लढाई करायला तयार आहोत आणि जीव द्यायला सध्या तयार आहोत। नवनाथ तुळशीराम हरे, मौजे जवळगाव, तालुका अंबेजोगाई, जिल्हा बीड। गायरान गट नंबर 211 मध्ये गावामध्ये आज 51वा दिवस आहे। बेमुदत धरणे आंदोलन करून सुद्धा कुठल्याही प्रशासनाने दखल घेतलेली नाही। म्हणून आम्ही तहसील कार्यालयासमोर आज 4था दिवस आहे आजचा, त्याच्यामुळे आमरण उपोषण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर आमची दखल कुणीही प्रशासनाने घेतलेली नाही आजपर्यंत। तर आम्ही तिथं काही त्यांचा सौर गंगा माऊली सोलार प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा आलेला आहे। ती आम्ही गायरान धारकाने अडवलेलं आहे काम। त्यांचाही कुठलाही ताबा नसताना आमच्याकडून ताबा हिसकाटून घेण्याचा प्रयत्न चालू आहे। त्यांना आमच्यावर आम्ही काम अडविलं असताना आमच्यावर त्यांना बोगस खोटे गुन्हे 353 केलेले आहेत। 300 खोटे गुन्हे केलेले आहेत। तरी आम्ही काही आमच्या महिलांना, दलित महिलांना संध्याकाळी त्याविषयी शिवीगाळ करून जातीवाचक शिवीगाळ केलेली आहे। तरी आमच्या महिला पोलीस स्टेशनला जाऊन सुद्धा त्यांना कुठली दखल एपीआयने घेतलेली नाही। तरी एपीआय सुद्धा आम्हाला धमक्या दिलेल्या, आम्ही तुमची तक्रार घेणार नव्हतो, तुम्ही तक्रार देत असला तर आम्ही तुमच्यावर चोरीचे गुन्हे दाखल करू असे आम्हाला। आणि तहसीलदार साहेब सुद्धा म्हणते तुम्ही 40 वर्षांनी गायरान खायला तुम्ही गायरानच्या बाहेर व्हा, असं सुद्धा आमचं म्हणणं आहे की तहसीलदार साहेबांचे असे वाक्य सुद्धा बोलण्यात येऊ नये। माने सामाजिक कार्यकर्ता आहे। हे गायरान 78ला मी स्वतः अतिक्रमण त्या गायरानावर केलेलं आहे खूप दिवसापूर्वी। त्यानंतर एकनाथ आवाड यांनी मानवी हक्कांच्या माध्यमातून यांना सहकार्य केलं आणि चांगल्या पद्धतीने त्याला सहकार्य केल्यामुळे त्या गायरानाचं पुनर्वसन झालं आणि आज गोरगरीब लोक तिथं जी काही गायरानमध्ये आहेत ते त्यांची उपजीविका भागवतात। परंतु हे शासनाने यांच्यावरती प्रोजेक्ट आणून फार मोठा अन्याय या गायरानधारकावर केलेला आहे आणि पोलीस स्टेशनमध्ये न्याय मागत असताना खोटे गुन्हे दाखल करण्याचं काम चालू आहे गोरगरीब लोकांवर। आणि तसा पद्धत बीड जिल्ह्याचं म्हणजे सिस्टीमच पोलीस स्टेशनची बिघडून गेलेली आहे, पूर्ण पोलीस स्टेशन बीड जिल्ह्यामध्ये। आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अन्याय अत्याचार सगळ्या गोरगरिबावर होत आहे, परंतु याची दक्षता कोणी घेत नाही। आणि म्हणून आम्ही सामाजिक चळवळीच्या माध्यमातून या लोकांना जर न्याय मिळाला नाही, त्यांच्या मूलभूत हक्कापासून जर ह्यांना वंचित केलं तर सर्वसामान्य लोक, अनेक लोक आम्ही या आंदोलनामध्ये उतरून यांना सहकार्य करू आणि ह्याला न्याय मिळवून देऊ। या ठिकाणी आपल्या तहसीलच्या कार्यालयासमोर 211 गट नंबरमधील सरकारी जमीन वहितीदार या ठिकाणी आज आंदोलनाला बसलेले आहे। प्रशासन किती गांभीर्याने घेतंय हे आज आपण बघत आहोत। 4 दिवस झालं तरी पण तालुका दंडाधिकारी, आपले तहसीलदार साहेब हे तालुका दंडाधिकारी आहेत, त्यांनी या बसणाऱ्या माणसाची साधी विचारपूस सध्या केली नाही। म्हणजे किती दुर्दैव आहे। म्हणजे त्यांच्या संवेदना मेलेल्या आहेत। संवेदनाहीन हे प्रशासन आहे आणि त्या संवेदनाहीन प्रशासनाचा प्रथमतः मी युवा आंदोलनाच्या वतीनं धिक्कार करतो, त्यांचा निषेध करतो। आज मुख्यमंत्री सौर ऊर्जा वाहिनी नावानं या ठिकाणी मुख्यमंत्र्याच्या कल्पनेतील सौर ऊर्जा प्लांट महाराष्ट्रामध्ये राबविले जात आहेत। तर आपल्या 4 तालुक्याचा जर विचार केला आपण
केज, धारूर, परळी आणि अंबेजोगाई 19 गावामध्ये तो प्लॅन्ट आलेला आहे. ते 19 गावामध्ये तो प्लॅन्ट आलाय. जमीन शासनाची ती कुणाला महावितरणला भाड्यानं देणार 1 रुपया लीजवर आणि महावितरण प्रायव्हेट कंपनीला 50,000 रुपये एकरनं महावितरण देणार. म्हणजे बघा, शासनाची जमीन फायदा महावितरणचा आणि ती बी लीजवर. आणि ती बी कोणती जमीन? तर जे भूमिहीन गेल्या 40 वर्षापासून त्या जमिनीमध्ये पिकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवतात. त्यांचे वडिलोपार्जित म्हणजे वडिलांना वाहिली आता मुलं वाहतात ती जमीन. म्हणजे ज्यांच्याकडे पुरावे असणारे, म्हणजे त्यांच्याकडे केस झालेल्या, कुणाचे पंचनामे आहेत, कुणाच्या एकीला नोंदी आहेत, कुणा म्हणजे नमुना नंबरीला नोंद झाली आहे. ज्या गावामध्ये ज्या पिकाची नमुना नंबर गावच्या ईला नोंद होईल त्या ठिकाणी प्रोजेक्ट शासनाचा होऊ शकत नाही असं शासनाचा GR आहे. आणि त्यालाच पायदळी तुडवून या ठिकाणी राजरोसपणे गरिबाचे संसार मोडण्याचा कार्यक्रम या आधुनिक पेशवाईचं हे फडणवीस सरकार करतंय. त्या फडणवीस सरकारच्या आधुनिक पेशवाई आणू पाहणाऱ्या फडणवीसचा या ठिकाणी मी जाहीर निषेध करतो. म्हणजे बघा काय चाललंय. समाज कल्याणचा निधी या ठिकाणी दुसऱ्याकडे वर्ग करायचा. म्हणजे या ठिकाणी जे दलित आहेत, म्हणजे हे कसणारे अनुसूचित जातीचे, अनुसूचित जमातीचे लोक आहेत. आणि शासनाचा निर्णय आहे की शासकीय जमिनीची विल्हेवाट लावताना पहिल्या सुरू प्राधान्यक्रम SC आणि ST ला दिला पाहिजे. हे शासनाचा निर्णय आहे. त्याला पायदळी तुडवून राजरोसपणे आमच्या ताब्यातील गायरान जमीन काढून घेण्याचा प्रयत्न चालू आहे. परंतु आम्ही आंबेडकरी समूह जे की बाबासाहेबाला मानणारे आहेत ते माणसं या शासनाचा, या खाजगीकरण कंपन्याचा आम्ही प्रोजेक्ट या ठिकाणी होऊ देणार नाहीत हा तुमच्या माध्यमातून इशारा देतो. आणि ह्या असंवेदनशील तहसीलदाराचा निषेध म्हणून आम्ही उद्या तहसीलच्या गेट समोर निदर्शने करणार आहे. आणि उद्याच्याला तुमच्या माध्यमातून सगळ्या पुरोगामी संघटना, पक्ष, ज्या जे चळवळीत काम करणार आहेत या सर्वांना मी आवाहन करतो तुमच्या माध्यमातून की त्यांनी उद्या 12 वाजता या तहसील कार्यालयासमोर यावं आणि या निदर्शन म्हणजे मुरदाड झालेलं प्रशासन, झोपेचं सोंग घेणारं प्रशासन याला जाग करू आपण उद्या. आणि त्या आंदोलनामध्ये आपण यांच्या जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, यांच्या मागण्या तरी काय आहेत? म्हणजे यांच्यावर चुकीचे खोटे गुन्हे दाखल केले एक तर, आणि दुसरं यांच्याकडे सगळ्या म्हणजे रितसर यांच्याकडे कागद असताना म्हणजे हे मालक आहेत, वहितीदार म्हणून यांनीच अंमल सिद्ध केलाय. म्हणजे तहसीलचे पंचनामे आहेत आणि त्याच्यामध्येच प्रोजेक्ट आणलाय. धनदांडग्याचे अतिक्रमण शाबूत ठेवलेत आणि यांच्या संसार मोडण्याचं काम या प्रशासनाने केलंय. याचा आम्ही निषेध करतो. आणि तात्काळ यांनी प्रशासनाने लक्ष देऊन तो जो प्लॅन्ट आहे, गंगा माऊली प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, प्रायव्हेट लिमिटेड कंपनीनं शासनाच्या जमिनीची काय गरज आहे? त्यांनी प्रायव्हेटच जमीन घ्यावी ना, लीजनच घ्यायची भाड्यानं. तर प्रायव्हेट प्रोजेक्ट, प्रायव्हेट जमीन आणि शासनाची जमीन घेणं आम्ही कदापि होऊ देणार नाहीत. शासनानं हा निर्णय बदलावा आणि यांच्या ताब्यामधील जमीन कायम ठेवावी अशी मी तुमच्या माध्यमातून प्रशासनाला विनंती करतो.